नमस्कार पुणेकरांनो, आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ लोकसुराज्य, जनतेचा आवाज, लोकसुराज्याचा श्वास। आजची आपली बातमी आहे कामगार न्यायाच्या ऐतिहासिक लढ्याबद्दल। होय, रिपब्लिकन कामगार सेनेच्या संघर्षामुळे अखेर माथाडी बोर्डालाही बाबूभाई पठाण यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत। माथाडी कामगारांचा न्यायाचा लढा यशस्वी, कामगारांचा जयघोष, अन्यायाविरुद्ध लढा अखेर फळाला आला। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले रिपब्लिकन कामगार सेनेचे आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले आहे। रिपब्लिकन कामगार सेनेचे उपाध्यक्ष अरबाज पठाण गेल्या 5 दिवसांपासून माथाडी मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणावर बसले होते। त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर कामगार उपायुक्त आणि माथाडी मंडळाचे अध्यक्ष निखिल वाळके स्वतः उपोषणस्थळी दाखल झाले आणि उपोषणकर्त्यांची विचारपूस करून संबंधित प्रकरणावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। रिपब्लिकन सेना आणि युवक आघाडीच्या जोरदार दबावामुळे माथाडी बोर्डालाही झुकाले लागले। बाबूभाई पठाण यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात आणि 93 एव्हेन्यू मॉल वानवडी येथे माथाडी कामगार म्हणून बाबूभाई पठाण यांनाच काम दिले जाणार आहे, असे कामगार उपायुक्त वाळके आणि माथाडी बोर्डाचे संचालक संतोष नांगरे यांनी यावेळी आश्वासन दिले आहे, असे रिपब्लिकन सेनेचे पुणे शहराध्यक्ष अजय भालशंकर यांनी सांगितले। या निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। सलग 5 दिवस चाललेले आमरण उपोषण अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। रिपब्लिकन सेनेचा हा संघर्ष कामगार हक्कांच्या लढ्यातील ऐतिहासिक विजय म्हणून पाहिला जातोय। यापूर्वी आंदोलन सुरू असताना मिलिंद सरवदे व अजय भालशंकर यांनी थेट इशारा दिला होता, तो आपण पाहू। जय भीम जय शिवराय। आज 4 दिवस झाले रिपब्लिकन कामगार सेनेचे पुणे शहराचे सन्माननीय उपाध्यक्ष अरबाजभाई पठाण हे मार्केट यार्ड या ठिकाणी माथाडी बोर्डाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। खऱ्या अर्थानं आज 4 दिवस झालं प्रशासनाला या गोष्टीची काही काळजी नाहीये आणि काही चिंता नाहीये, हे यातून दिसून येत आहे। याच बोर्डाच्या या गेट समोर गेली 3 वेळा या अरबाजभाई पठाण यांनी 3 वेळा उपोषण केलं, परंतु या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा न्याय द्यावासा असं त्यांना वाटलेलं नाहीये। या माथाडी बोर्डाचे अध्यक्ष, या माथाडी बोर्डाचे जे कोण सर्व अधिकारी आहेत, हे सर्व त्या ठिकाणी भ्रष्टतेने रंगीन झालेले आहेत आणि या भ्रष्टतेने रंगीन झालेल्या अधिकाऱ्याला या ठिकाणी एका गोरगरीब कामगाराला, एका गोरगरीब कष्टकऱ्याला या ठिकाणी न्याय द्यावासा वाटत नाहीये। जो मॉल या ठिकाणी नोंदणीकृतच नाहीये, त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे माथाडी चालवण्याचं टेंडर या ठिकाणी या माथाडीच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टतेत रंगीन होऊन दिलेलं आहे, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आक्रमक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, सलाम, नमस्ते। आज या ठिकाणी आत्ताच आमचे माथाडीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी सरवदे यांनी आपल्याला माहिती दिली। गेले 4 दिवसापासून या ठिकाणी रिपब्लिकन कामगार सेनेचे शहराचे उपाध्यक्ष आदरणीय अरबाजभाई पठाण हे उपोषणाला बसले आहेत। त्याच्या पाठीमागे देखील 2 वेळेस अशाच पद्धतीनं त्यांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसले होते। त्यांचे वडील या ठिकाणी बाबू पठाण यांनी 2007मध्ये 93 वानवडी येथे मॉल आहे, त्या मॉलचं ज्या सुरुवात झाली होती तेव्हापासून त्या ठिकाणी माथाडीचं ते काम पाहत होते। 2018ला ते मॉल पूर्ण झाला, त्याच्यानंतर देखील त्या मालकांनी त्यांना वर्क ऑर्डर दिली आणि वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्यांना त्या मॉलचं काम आज तगाईत त्यांना दिलेलं नाही। ते मॉल या ठिकाणी माथाडीला नोंदणीकृत नाही, अशाच बेकायदेशीररित्याने त्या ठिकाणी मॉलचं त्या ठिकाणी माथाडी अनलिगली पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या अनलिगली पद्धतीनं जी माथाडी चालू आहे त्या माथाडीला कुठलंही माथाडीचं या ठिकाणी परमिशन नसताना त्यांनी त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे। परंतु बाबूभाई पठाण त्या ठिकाणी त्यांना वर्क ऑर्डर देऊन सध्या इथल्या माथाडीचे जे का अधिकारी आहेत, जे कामगार आयुक्त आहेत, त्यांना वारंवार निवेदन देतात, उपोषणं करतात, तरी देखील त्यांना कुठल्या पद्धतीचा न्याय मिळत नाही। आज अरबाज पठाण त्यांच्या वतीनं न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी 4 दिवस उपोषणाला बसला आहे। त्याची परिस्थिती अतिशय नाजूक झालेली आहे। या ठिकाणी आम्ही माथाडीचे जे कामगार आयुक्त आहेत, त्याचबरोबर माथाडी बोर्डाचे ज्या काय वाघ मॅडम आहेत, वाळके साहेब आहे, यांना वारंवार विनंती केलेली आहे। आता त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे, ते आता येणार आहेत, परंतु आमचं एवढं म्हणणं आहे या ठिकाणी त्यांना जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे शहराचे अध्यक्ष हनुमंतांना पपूल, त्याचबरोबर रिपब्लिकन कामगार सेना मिलिंदजी सरवदे, त्याचबरोबर आमची रिपब्लिकन युवक आघाडीच्या वतीने या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी या माथाडी बोर्डाच्या कामगार आयुक्ताला आमचा एवढाच इशारा आहे की तुम्ही जर यांना जर न्याय दिला नाही तर
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आंबेडकर आनंदराज आंबेडकर साहेबांशी तुमची गाठ आहे. या ठिकाणी आम्ही न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाही आणि या ठिकाणी आम्ही जन आंदोलन या ठिकाणी टाळा ठोकायचं आंदोलन अधिकाऱ्याला घेरावचं या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. या प्रसंगी उपस्थित होते रिपब्लिकन कामगार सेनेचे विवेक बनसोडे प्रदेश अध्यक्ष, हनुमंत अण्णा पपूल पुणे शहर अध्यक्ष, अजय भाऊ भालशंकर पुणे शहर अध्यक्ष युवक आघाडी, दत्ता शेंडगे पुणे शहर सरचिटणीस, सतीश साबळे पुणे शहर महासचिव, बाबूभाई पठाण पुणे शहर उपाध्यक्ष, अरबाज पठाण पुणे शहर उपाध्यक्ष, लक्ष्मण पाटोळे, रोशन लोखंडे, पप्पू खलसे, संघटक राजवर्धन कांबळे, राहुल वाघमारे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन सेना आणि युवक आघाडीच्या निर्धारामुळे आज माथाडी कामगारांना न्याय मिळाला आहे. हा फक्त एका कामगाराचा विजय नाही तर संपूर्ण श्रमिक वर्गाच्या एकतेचा विजय आहे. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा देत कामगारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की एकजुटीपुढे कोणतीही व्यवस्था टिकत नाही.